मित्रांनो, पॅडी दादा हा किती सच्चा माणूस आहे याची उदाहरणं, याचं दर्शन आपल्याला वेळोवेळी होत असतं. काल ज्या पद्धतीने बिग बॉस सांगताना दिसत होते ना, की महाराष्ट्रातील काही घरांना 2 वेळ काय 1 वेळ सुद्धा जेवण मिळत नाही आणि तुम्हाला जे काही उकडलेलं जेवण मी देत होतं तर तुमच्यासाठी तो टास्क होता आणि तोही तुम्ही पूर्ण करू शकला नाही. मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं विविध प्रकारचे कंटेस्टंट आणले होते. मला अपेक्षा होती की हे लोक खूप छान खेळतील, परंतु असं अजिबात घडलं नाही. यानंतर हे सगळं बघितल्यानंतर पॅडी दादा अक्षरशः रडायला लागला. म्हणजे त्याचं रडण्याचं जे काही कारण होतं ना ते वेगळं होतं, की माझ्या घरातील सदस्य हे उपाशी होते आणि मी मस्तपैकी जेवण करत होतो. अक्षरशः मी रायता बनवून पण खाल्ला. तर याच्यावरती अंकिता असेल किंवा जान्हवी असेल हे खूप भावूक झाले आणि हे सुद्धा सांगताना दिसत होते, म्हणजे विशेष करून जान्हवी, की पॅडी दादा आपला तसा काही इंटेन्शन नव्हता किंवा आपण हे सगळं जाणून बुजून केलं नाही. पण इथे पॅडी दादा खूपच भावूक झाला आणि तो सांगताना दिसतोय की जाणून बुजून केलं नाही, पण ज्या पद्धतीने बिग बॉस ते सगळं सांगत होते तेव्हा मला ते रिअलाईज झालं. पहिले तर मला ते रिअलाईज झालं नाही, पण मला सगळं तुम्ही दादा सांगताना आणि माझ्याच घरातील लोक उपाशी आहेत आणि मी चांगलं चुंगलं खातोय, म्हणजे मी माझ्या घरामध्ये जरी असतो तरी हे माझ्याकडनं झालं नसतं. मी माझ्या मुलांना, माझ्या बायकोला हे सगळं विचारलं असतं की बाबा तुम्ही जेवलात की नाही, आणि इथे माझ्यासमोरच माझ्या घरातील लोक ही उपाशी आहेत आणि मी जे काही खात होतो ते मला आता लाज वाटते, असं म्हणून पॅडी दादा अक्षरशः भावूक झाला होता. आणि यार खरंच यार, पॅडी दादा आहे ना कमाल माणूस आहे. म्हणजे इमोशनली तर आहेच तो. बिग बॉसच्या घरातील प्रत्येक सदस्याला तो समजून घेतो आणि 54-55 वर्षाचा माणूस आहे, पण ज्या पद्धतीने त्याच्यामध्ये मॅच्युरिटी आहे, ज्या पद्धतीने तो खेळ खेळतो ना, अक्षरशः तरुण सदस्याला, तिथे बिग बॉसच्या घरातील तरुण सदस्याला लाजवेल असा तो खेळ खेळतो. ज्या पद्धतीने सगळ्या घरातल्या सदस्यांना समजवतो, म्हणजे बघा, ते बारकं जे बिग बॉसच्या घराबाहेर गेलं ना, ते बारकं सतत पॅडीदादाच्या वाकड्यात शिरायचं, तरीही पॅडीदादाने कुठल्याही प्रकारचा राग न ठेवता नेहमीच त्याला ते समजवायचे की बाबा तू पुढारी आहेस, तुझ्याकडनं अशा पद्धतीने वाक्य निघू नये किंवा तू असं वागू नये, म्हणून पॅडीदादा नेहमीच त्याला समजवताना दिसत होता. पण बारकं ते बारकंच होतं. पॅडीदादाचा स्वभाव आहे ना असा हळूहळू खुलायला लागलाय. म्हणजे मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की पॅडी दादाचं मी आता फॅन होत चाललोय. म्हणजे सूरजला समजावणं असेल किंवा टास्कमध्ये खेळणं असेल, की आज ज्या पद्धतीने इमोशनल होणं असेल, खरं तर म्हणजे ते दाखवण्यासाठी त्यांनी केलं नाही. ते जेव्हा बिग बॉस सांगत होते ना तेव्हाच त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येत होतं आणि मग नंतर हळूहळू पाणी नंतर त्यांच्या डोळ्यामध्ये खरंच यायला लागलं. आणि भाऊ एकदम इमोशनल आहे, भारी आहे एकदम. पॅडी दादा तू खरंच काल ज्या पद्धतीने बोलत होतास ना, तर अक्षरशः मन जिंकलं. त्यानंतर जो काही कम्फर्टचा टास्क होता याच्यामध्ये पण तुझ्यातनं जे काही इमोशनल बाहेर पडत होते, डीपी दादासाठी असेल किंवा सूरजसाठी असेल, बाकीच्या सगळ्या घरातील सदस्यांसाठी असेल, ते खरंच भारी होतं ते. आणि इथे नुसते टीम बिलाच नाही तर तो अरबाजलाही समजवताना दिसतोय, वैभवलाही समजवताना दिसतोय, कधी कधी निकीलाही समजवताना दिसतोय. पण हे लोक समजत नाही. पॅडी दादा यार, हॅट्स ऑफ, जबरदस्त, छान, शानदार, जबरदस्त, जिंदाबाद. तर पॅडी दादाच्या या वागण्याबद्दल, खेळाबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.